तर संभाजीनगरमध्ये हा प्रकार घडलेला आहे आणि नेमकं काय झालं याच्या दोन बाजू सध्या समोर येत आहेत। दोन परस्पर विरोधी दावे सध्या दोन्ही गटांकडून केले जात आहेत। एक म्हणणं असं आहे की सलीम कुरेशी हा प्रभाग क्रमांक 9 मधून जे वंचितचे उमेदवार आहेत आणि प्रभाग क्रमांक 14 मधून काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि एमआयएमचा असा आरोप आहे की त्यांनीच इम्तियाज जलील यांच्यावर पूर्ववैमनस्यातून हल्ला केला असा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे। तर सलीम कुरेशींचं म्हणणं आहे की हे सगळं एमआयएमनंच घडवून आणलेलं आहे आणि स्वतःहूनच हा ड्रामा घडवून आणलेला आहे। पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही असा आरोप देखील कार्यकर्त्यांकडून करण्यात येतो आहे। त्यामुळे नेमकं काय घडलेलं आहे हे आता तपासानंतरच स्पष्ट होईल। मात्र इम्तियाज जलील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न संभाजीनगरमध्ये झालेला आहे आणि या दृश्यांमध्ये आपण बघू शकता कशा प्रकारे कार्यकर्ते आमने सामने आले, एकमेकांना भिडले आणि त्यानंतर बराच काळ गोंधळाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं। नाराज एमआयएम कार्यकर्त्यांकडून हल्ल्याचा प्रयत्न झाला अशी माहिती सध्या समोर येते आहे। मात्र ज्या प्रतिक्रिया येत आहेत तिथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांच्या त्या बोलक्या आहेत आणि एकमेकांवर आरोप करणारे आहेत। प्रभाग क्रमांक 9चा हा सगळा वाद आहे आणि त्याचबरोबर 14 या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार आहे। या दोन प्रभागांमधील समीकरण आणि या ठिकाणची नाराजी हा एक प्रमुख फॅक्टर या सगळ्या मागे असल्याचं चित्र सध्या दिसतं आहे। कुरेशी हा प्रभाग क्रमांक 9 मधून वंचितचा तर 14 मधून काँग्रेसचा उमेदवार आहे। त्यामुळे एकच उमेदवार दोन प्रभागातून वेगवेगळ्या पक्षांकडून सध्या निवडणूक लढवतोय आणि याच उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी पूर्ववैमनस्यातून इम्तियाज जलील यांच्या कार्यकर्त्यांवर आणि त्यांच्यावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला असा आरोप एमआयएमचे कार्यकर्ते करतायत, इम्तियाज जलील यांचे कार्यकर्ते करतायत। तर कुरेशी यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावलेले आहेत आणि या हल्ल्यामागे आपला अजिबात हात नाही, तर एमआयएमनीच हे घडवून आणलेलं आहे असं कुरेशीचं म्हणणं आहे। पोलिसांनी आता दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि या ठिकाणी गर्दी पांगवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे। कुरेशी हा प्रभाग क्रमांक 9 मधून वंचितचा आणि 14 मधून काँग्रेस उमेदवार आहेत आणि या हल्ल्यामागे किंवा या हल्ल्याच्या प्रयत्नामागे कुरेशी हे नाव प्रामुख्याने सध्या समोर येत आहे। मात्र त्यांचा नेमका रोल काय आहे याविषयी तपासानंतरच आता हळूहळू गोष्टी स्पष्ट होतील। मात्र सध्या ज्या फॅक्ट्स समोर येत आहेत, जी वस्तुस्थिती समोर येते त्यानुसार इम्तियाज जलील यांच्यावर त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्यांच्यासोबत असणाऱ्या त्यांच्या गाडीमध्ये पाठीमागे बसलेल्या कार्यकर्त्याला देखील मारहाण करण्यात आली आणि थोडक्यात इम्तियाज जलील यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांच्या गराड्यामुळे सध्या थेट त्यांच्यावर हल्ला झालेला नसला तरी सुद्धा त्यांना मारहाणीचा प्रयत्न मात्र झाल्याचं आत्तापर्यंतच्या माहितीतून समोर येत आहे आणि याच्यामध्ये एमआयएममध्ये उफाळून आलेली नाराजी हे एक प्रमुख कारण असल्याचं सांगितलं जात आहे। तर त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये आता प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच अचानकपणे ही मारहाणीची घटना समोर येते आहे। यामध्ये आता पोलिसांची भूमिका महत्त्वाची असणार आहे आणि नेमकं काय झालं हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र या हल्ल्यांवरून आपल्याला कल्पना येऊ शकेल या दृश्यांवरून की कशा प्रकारे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी चालत्या गाडीवर अशा प्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला। कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलंय, काय काय तपशील फॅक्ट्स आतापर्यंत हाती येत आहेत? संभाजीनगरमध्ये सुरुवातीला इम्तियाज जलील हे आपल्या एमआयएम पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी बायजीपुरा गल्ली नंबर 20 मध्ये पोहोचले। त्यावेळी सुरुवातीला त्यांच्या जी रॅली होती त्याला काळे झेंडे दाखवण्यात आले। रॅली पुढे या ठिकाणी गेली। पुढे गेल्यानंतर पुन्हा हे कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि त्यांनी थेटच इम्तियाज जलील यांच्या गाडीवरती
हल्ला करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. आपण दृश्य पाहतो आहोत. तर त्या गाडीवर कार्यकर्ते या ठिकाणी बुक्क्या आणि मारता आहेत आणि पुढच्या सीटवरती इम्तियाज जलील बसलेले होते, त्यांना देखील मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या घटनेमध्ये MIMचा एक पदाधिकारी जखमी झालेला आहे आणि यानंतर MIMच्या जिथले ते लोक आहेत, म्हणजे हा राडा सुरू होता आणि पोलिसांना त्या ठिकाणी लाठीचार्ज देखील करावा लागला आणि त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये नाराज असलेले जे MIMचे उमेदवार आहेत, म्हणजे ज्यांना इच्छुक उमेदवार होते ते आणि राजकीय पूर्ववैमनस्य ज्यांच्यावरती आहे ते कलीम कुरेशी यांनी हा सगळा प्रकार केल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केलेला आहे. आणि कलीम कुरेशी ज्यांच्यावरती हा आरोप करण्यात आलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या भागामध्ये त्यांची रॅली होती त्या भागामध्ये त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता आणि MIMचंच एकंदरीत शहरातलं जे इम्तियाज जलील यांचं प्राबल्य आहे ते कमी झालं आणि त्यामुळे पुन्हा एकदा सहानुभूती मिळवण्यासाठी इम्तियाज जलील यांनी स्वतःवरती हा हल्ला करून घेतल्याचं म्हटलंय. आरोप प्रत्यारोप दोघंही या ठिकाणी करतायत. थोड्या वेळातच इम्तियाज जलील हे छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये पोहोचणार आहेत आणि या सगळ्यावरती कारवाई करावी अशा प्रकारची मागणी देखील त्यांच्याकडनं करण्यात येणार आहे. अमोल. कृष्णा, MIM मधल्या नाराजीचा देखील मुद्दा या निमित्ताने समोर येतो आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ज्या प्रकारची समीकरणं किंवा MIM कडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवाऱ्या त्याच्यातून निर्माण झालेली नाराजी, या सगळ्याकडे कसं बघितलं जातं या घटनेच्या पार्श्वभूमीवर? नाही, सुरुवातीलाच या ठिकाणी आपण पाहिलं की उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि त्या दिवशीच लक्षात असं आलं की इम्तियाज जलील यांनी जे गत निवडणुकीमध्ये निवडून आलेले उमेदवार होते त्यातल्या 22 नगरसेवकांचं तिकीट कापलं आणि त्यानंतर इम्तियाज जलील यांच्या विरोधात देखील घोषणाबाजी करण्यात आली. त्यांचे पोस्टर या ठिकाणी फाडण्यात आलेले होते, फोटोला या ठिकाणी फाडण्यात आलेलं होतं. त्यावेळी त्यांच्यावरती आरोप देखील केला गेला की जलील यांनी जे नवीन तिकीट दिलेले आहेत ते आर्थिक व्यवहारातून दिलेले आहेत आणि त्याही वेळेस या ठिकाणी राडा झालेला होता आणि पुन्हा मध्यंतरी देखील आपण पाहिलं तर छोट्या मोठ्या घटना घडत होत्या. मात्र आज आपण पाहिलं तर त्यामध्ये त्यांच्या गाडीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता आणि सुरुवातीला ज्या लोकांनी काळे झेंडे दाखवलेले होते त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही देखील आज जरी काँग्रेसच्या तिकिटावर उभा असलो तरी MIM कडून तिकीट मिळण्याची आम्हाला अपेक्षा होती, मात्र ती पूर्ण झाली नाही आणि त्यामुळेच आम्ही हे सगळे काळे झेंडे या ठिकाणी दाखवले आणि हा देखील भाग आहे. आणि ज्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केलेला आहे ते कलीम कुरेशी प्रभाग क्रमांक 9 मधून वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटवरती उभे आहेत, तर प्रभाग क्रमांक 14 मधून काँग्रेसच्या तिकिटावरती उभे आहेत आणि त्यांच्या या सगळ्या प्रकरणावर देखील इम्तियाज जलील यांनी आक्षेप घेतलेला होता की एका वेळी 2 पक्षाकडून 2 ठिकाणी उभा राहता येत नाही. त्यात कोर्टात जाण्याची देखील धाव त्यांनी घेतलेली होती आणि यामध्ये हा सगळा त्यानंतरचा प्रकार घडलेला आहे. या प्रकरणाची देखील किनार या जी घटना घडली त्याला निश्चित असणार आहे आणि त्यामुळे आरोप प्रत्यारोप एकमेकांचे सुरू आहेत. त्यात मात्र हा सगळा राडा संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा प्रचारादरम्यान, रॅली दरम्यान झालेला आपल्याला पाहायला मिळाला. अमोल. कृष्णा, या क्षणी नेमकं काय स्टेटस आहे? पोलिसांनी आता काय ॲक्शन घेतल्याचं दिसतंय आणि कशा दृष्टीने आता या क्षणी म्हणजे मागच्या काही तासामध्ये जे घडलं त्यानंतर पोलीस कशा प्रकारे आता हे सगळं मॅटर हँडल करताना दिसत आहेत? नाही, पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये सौम्य लाठीचार्ज केला. दोनही कार्यकर्ते एकमेकांच्या समोर येणार नाहीत याचा प्रयत्न निश्चित पोलिसांनी केला. मात्र याही पेक्षा पुढचं म्हणजे ज्या भागामध्ये ते प्रचार करणार आहेत किंवा ज्या भागामध्ये प्रचार रॅलीची परवानगी पोलिसांनी दिलेली आहे तो भाग पोलिसांनी लक्षात घेतला पाहिजे होता. हवा तेवढा पोलीस बंदोबस्त तिथे देणं गरजेचं होतं, मात्र तिथं पोलिसांची संख्या नव्हती आणि त्यामुळे साहजिकच हा सगळा प्रकार घडला. मात्र पोलीस घटनाच्या क्षणी त्या ठिकाणी काळे झेंडे दाखवले, त्यामुळे उपस्थित होते आणि त्यांनी या सगळ्या प्रकरणात सौम्य लाठीचार्ज करून दोनही जे गट आहेत त्यांना पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. आता सध्या त्या भागामध्ये जिथे ही घटना घडली त्या भागामध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे, मात्र तिथली नागरिक आहेत त्यांना पोलिसांनी हटवलेलं आहे आणि काही वेळानंतर इम्तियाज जलील हे छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त त्यांची भेट घेतील आणि या सगळ्या प्रकरणाबद्दल ते तक्रार करणार असल्याची देखील माहिती या ठिकाणी मिळते आहे. अमोल.
निश्चित कृष्णा तूर्त धन्यवाद या माहितीबद्दल. थोड्या वेळाने पुन्हा एकदा अपडेटसाठी आम्ही तुमच्याकडे येऊ. दरम्यान हा सगळा प्रकार घडला त्यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या काही कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येत आहेत. आपण बघूया ते काय म्हणतात. इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला नेमका कुणी केला? त्यांच्याच माणसांनी केलं. त्यांचं कसं झालेलं आहे, त्यांची हवा नाही मार्केटमध्ये, ते हवा करण्यासाठी त्यांनी त्यांचे जे पिल्लू आणून त्यांनी स्वतः त्यांच्यावर हमला करून घेतलेला आहे. ते त्यांना माहोल बनवण्यासाठी ते असंच प्रयत्न करत आहेत हे लोक. त्यांचा स्पष्ट आरोप आहे की सगळा राडा तुम्ही केलेला आहे. वो ये सब झूठा है. ये जो लोगों को उन्होंने टिकट नहीं दिया वो लोगों ने उनके ऊपर हमला किया. हमारा उसके अंदर कोई रोल ही नहीं. हमने तो हमारे प्रभाग के अंदर हम प्रचार कर रहे थे. पार्टी में 13 साल से लोग जो काम कर रहे थे उनको टिकट नहीं दिया, वो लोग वहाँ खड़े हुए थे, उन्होंने हमला किया. हमने नहीं किया, हमारे पास का कोई ग्रुप नहीं हमला नहीं. मला वाटतं की 3-4 महिने अगोदर त्याचं नाव आलं, पूर्ण पेपर मध्ये नाव होतं. तुम्हाला सुद्धा माहित असेल मीडियावाल्यांना. अभी यहाँ मेरे घर पे भी हमला हुआ, मेरे घर पे भी आए थे सब. त्याच्या दुकानावर जे येतं दारूचा साठा पूर्ण भेटला होता, जे काय गावठी दारू जे बनवतात, मोबाईल है ना मेरे सामने, झालेली आहे. असं नाही का नाही. त्यामुळे त्याला आम्ही पार्टीतून काढून दिलेला आहे. आमच्या पार्टीमध्ये 2 नंबरचे धंदेवाले चालत नाही. चुकीचे लोकांना आम्ही एक्सेप्ट करत नाही. तेच राग आहे त्या लोकांना. 2 नंबरचे काँग्रेसवाल्यांनी केले की मग काँग्रेसने सांगताय याच्यात काँग्रेसचं काय. ये देखियो, मैंने रीच सर्कल कंप्लेंट उल्टा है फिरोज भी. रीच सर्कल मैंने कल सीपी साहब को कंप्लेंट इन्वर्ट कर चुका था कि ये सब चीजें होने वाली है. फक्त पीआय साहेबाची चुकी याच्यात, बाकी नाही कोणाचं. पीआय साहेबांनी जर मनावर जर घेतलं असतं जंगल राज तर झालं नसतं. तिथं शहर में जंगल राज चल रहा है. पुलिस का है. कालचीच घटना आहे अकोटची, एक माहित असेल सर्वांना. आज एक्सपायर झाले. ते पूर्ण माहित असताना सुद्धा हे असं का करताय पीआय साहेब? ते की आम्हाला काही नाही कळणार. ते काऊन करताय, का अशा लोकांना सपोर्ट करताय? तर अशा प्रकारची घटना घडू शकते हे याची पूर्वकल्पना आम्हाला आली होती असं कार्यकर्ते म्हणतात. त्यांनी पत्र देखील दाखवलेलं आहे आणि पोलिसांना आपण अशी शक्यता आहे असं सांगणारं पत्र देखील दिलं होतं असं MIMचे कार्यकर्ते म्हणत आहेत. तर दुसरीकडे जे कुरेशी आहेत, कलीम कुरेशी, ज्यांच्यावर MIMनी या हल्ल्याचा आरोप केलेला आहे, त्यांची देखील बाजू आपण ऐकली. ते असं म्हणत आहेत की उमेदवारी अर्ज नाकारण्यामुळे अनेक जण नाराज होते, उमेदवारी त्यांना मिळाली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून MIMचं काम करणाऱ्या अनेकांची उमेदवारी इम्तियाज जलील यांनी कापली आणि त्याच्यातून उफाळलेल्या नाराजीतून हा हल्ला झाला असा दावा कुरेशी यांनी केलेला आहे. आपला या हल्ल्याशी काही संबंध नाही असं कुरेशींचं म्हणणं आहे. तर पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झालेला आहे आणि कुरेशी यांनी 2 वेगवेगळ्या पक्षांकडून 2 वेगवेगळ्या प्रभागांमध्ये त्यांना जी उमेदवारी मिळालेली आहे अशी उमेदवारी योग्य नाही याच्या विरोधात इम्तियाज जलील यांनी आवाज उठवलेला आहे आणि याचा राग मनात बाळगून कुरेशींनी हा हल्ला घडवून आणला असं MIMचं म्हणणं आहे. रैली करते करते जब हम आगे आगे जैसा जैसा बढ़ते गए तो पहले संजय नगर पानी की टाकी के पास गली में कुछ खुरेश समाज के लोगों ने गली पैक कर दी. हमको वहाँ घुसने नहीं दिया. तब भी हमने नज़रअंदाज करके हम आगे बढ़ने लगे. जैसे जैसे हम खास गेट के पास आए, जिनसी चौरस्ते पे हम आए तो माजी कॉर्पोरेटर कलीम कुरैशी साहब, हबीब कुरैशी साहब और उनका पूरा खाटी समाज वो हज़ारों की तादाद में वहाँ खड़े हुए थे. हमारे ऊपर अंडे फेंके गए, हम पे चाकू से हमला किया गया, मेरे आँख पर मारा गया और मुंशी पटेल पे भी हमला हुआ, अमजद चाची पे हमला. खुद इम्तियाज जलील साहब की गाड़ी पे भी चंपा चौक पे हमला करे, गाड़ी फोड़े और यहाँ पर भी इम्तियाज जलील साहब पे हमला किया गया. पुलिस साथ में होते हुए क्या इतना पुलिस इतना डर रही है 2 नंबर के धंधे वालों से. मैं 3 दिन से मुझे ये चीज़ का इल्म था. मैं 3 दिन से इम्तियाज जलील साहब को बोल रहा था कि ये ऐसे अंडे मारने वाले, ऐसा लेडीज़ को आगे करने वाले हैं. ये सब इनकी प्लानिंग थी. इसमें आरिफ हुसैनी का भी बहुत बड़ा हाथ है. डॉक्टर जफर भी इसमें इन्वॉल्व है. इसमें सलीम वाईगावकर भी इसमें इन्वॉल्व है. सलीम पटेल वाईगावकर, बोरगावकर, ये सब लोगों ने आज 3 दिन पहले प्लानिंग करके ये सब घड़ा है. तर संभाजीनगरमधल्या सलीम नगर भागामध्ये हा प्रकार घडलेला आहे आणि कार्यकर्ते ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत त्यांचा असा दावा आहे की संजय नगर परिसरामध्ये जी पाण्याची टाकी आहे त्या ठिकाणी इम्तियाज जलील यांचा ताफा आला आणि हा ताफा पुढे जाऊ शकला नाही कारण पुढचा रस्ता
हा कुरेशीच्या कार्यकर्त्यांनी पूर्णपणे जाम केलेला होता. तिथे गर्दी जमलेली होती आणि स्वतः कलीम कुरेशी आणि त्यांचे इतरही अनेक कार्यकर्ते या ठिकाणी हजर होते आणि महिलांना पुढे करून अंडी फेकण्यात आली आणि हा हल्ला करण्यात आला. अशा प्रकारचा आरोप MIMच्या कार्यकर्त्यांकडून केला जातो आहे. तर कुरेशींचं असं म्हणणं आहे की रॅलीला इम्तियाज जलील यांच्या रॅलीला प्रतिसाद मिळत नाही आहे आणि त्यामुळे स्वतःहूनच हा हल्ला घडवून चर्चेत येण्याचा MIMचा हा प्रयत्न आहे. अशा प्रकारचा आरोप कलीम कुरेशी यांच्याकडून केला जातो आहे. दुसरा मुद्दा पोलीस संरक्षणाचा देखील समोर येतो आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर ही घटना घडू शकते याची पूर्वकल्पना दिलेली असताना सुद्धा पुरेसा पोलीस बंदोबस्त इथे का नव्हता असा देखील सवाल उपस्थित केला जातो आहे. मात्र हा प्रकार घडल्यानंतर सुद्धा इम्तियाज जलील यांचा जो पुढचा नियोजित दौरा आहे त्याची परवानगी मात्र पोलिसांनी दिलेली आहे. त्यामुळे पुढचा दौरा देखील होणार आहे अशी सध्याची अपडेट आपल्याला मिळते आहे. त्यामुळे नाराजी ही नेमकी कुठून आली याबद्दल सध्या दोन्ही बाजूंनी दोन वेगवेगळे दावे केले जात आहेत. एक दावा आहे कलीम कुरेशी यांनी हल्ला केल्याचा. दोन वेगवेगळ्या पक्षांकडून तिकीट मिळवणाऱ्या कुरेशी यांच्यावर इम्तियाज जलील यांनी आक्षेप घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे कायद्याने दोन वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार होता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याला घेतलेला आक्षेप आणि त्याविरोधात सुरू असलेली कायदेशीर प्रक्रिया याच्या रागातून कलीम कुरेशी यांच्या कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांच्या ताफ्यावर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला असा आरोप MIMचा आहे. तर कुरेशींनी मात्र हा आरोप फेटाळून लावलेला आहे. याच्यामध्ये काही कार्यकर्ते जखमी झालेले आहेत. काहींच्या डोळ्यांच्या जवळ जखमा झाल्याचं देखील कळतं आहे आणि कशा प्रकारे इम्तियाज जलील यांच्या गाडीला कार्यकर्त्यांनी घेरलं आणि त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. तिथे काचांवर बुक्क्या मारण्यात आल्या आणि कार्यकर्त्यांना देखील मारहाण करण्यात आली. हे या दृश्यांमधून आपल्याला स्पष्ट दिसतं. आणि आपल्यासोबत सध्या ज्येष्ठ नेते भागवत कराड आहेत. कराडजी, ज्या प्रकारे आता संभाजीनगरमध्ये हा सगळा प्रकार घडताना दिसतोय, दोन्हीकडून दोन वेगवेगळे दावे केले जात आहेत, कसं पाहता आपण या प्रकाराकडे? संभाजीनगरमध्ये आत्ताच बातमी आलेली आहे थोड्या वेळापूर्वी, MIMचे नेते इम्तियाज जलील यांच्यावरती हल्ला झालेला आहे. यांच्या गाडीवरती तो कार्यकर्ता MIMच्याच कार्यकर्त्यांनी केलेला आहे. एकंदरीत उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जी नाराजी उफाळलेली होती त्यानंतर त्या पक्षातील बंड कमी करण्याचं काम आणि त्यांचं समाधान करण्याचं काम होतं. बहुतेक ते त्यांच्याकडून झालेलं नाही आहे आणि म्हणून हा हल्ला झालेला आहे. तर हा हल्ला होत असताना जे कार्यकर्ते आहेत ते MIMचेच कार्यकर्ते आहेत, टीव्हीवर दिसतात आम्हाला. म्हणून तो पक्षांतर्गत घोटाळा आहे. पक्षांतर्गत घोटाळा म्हणण्यापेक्षा असमाधानी आहे, ते समाधान करण्यात अयशस्वी झाल्यामुळे हा प्रकार आहे. म्हणजे कराड साहेब, तुम्हाला असं म्हणायचं की कलीम कुरेशी जे म्हणतायत तोच दावा योग्य आहे, कुरेशींचे कार्यकर्ते नाहीयेत तर MIMचेच आहेत? हा, MIM किंवा कलीम कुरेशी म्हणजे त्याच्यात आता तुम्हाला माहिती आहे संभाजीनगर अत्यंत एक भगवा पट्टा आणि ग्रीन पट्ट्यामध्ये डिवाइड झालेलंच असतं. म्हणून हे कार्यकर्ते त्या मुस्लिम एरियातले कार्यकर्ते आहेत, मुस्लिम बेल्ट मधले कोण कार्यकर्ते आहेत का हे पोलीस यंत्रणेचं काम आहे ओळखून त्यांच्यावरती काय जर कंप्लेंट झाली तर त्यांच्यावरती वेगवेगळे निर्णय पोलीस कमिशनर घेतील आणि तसे पोलीस कमिशनर अत्यंत कर्तव्यदक्षपणे काम करतायत आणि कुठल्याही प्रकारे संभाजीनगरची शांतता कायम राहावी म्हणून प्रयत्न चालू आहेत. ठीक आहे भागवत कराडजी, धन्यवाद. आपण ABP माझाला ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. अतुल सावे देखील आपल्या सोबत आहेत. अतुलजी, ज्या प्रकारे संभाजीनगरमध्ये हा प्रकार घडलेला आहे, MIM मधली नाराजी हे एक समोर कारण आलेलं सध्या दिसतं आहे. मात्र तिथलं स्थानिक राजकारण आणि तिथली समीकरण आपण अधिक जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकाल? काय नेमकं घडलंय आणि कसं बघता तुम्ही याकडे? ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. कार्यकर्त्यांनी असं आपल्या नेत्याच्या विरुद्ध करणं काही बरोबर नाही. पण जो कार्यकर्त्यांचा आरोप आहे की म्हणजे MIMच्या अध्यक्षांनी आर्थिक व्यवहार करून ही तिकीटं दिलेली आहेत, त्यामुळे अध्यक्षांनी त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. कार्यकर्ते असं जे आरोप करतात त्यांच्यावर. अतुलजी, दुसरा एक मुद्दा दोन्हीकडून उपस्थित जो होतो आहे की अशा प्रकारची घटना घडू शकते हे 3 दिवसांपूर्वीच MIMच्या कार्यकर्त्यांनी कल्पना दिली होती, मात्र तरी सुद्धा पुरेसं पोलीस संरक्षण त्या ठिकाणी नव्हतं.
नाही, आता त्यांनी पोलीसमध्ये काय कंप्लेंट केली आहे काय, मी तर न्यूज पण नाही बघितली, मी प्रचाराच्या माझ्या ह्याच्यात आहे. पण नक्कीच जर त्यांनी पोलिसला इन्फॉर्म केलं असतं तर पोलीस प्रशासनाने त्यांना पूर्ण प्रोटेक्शन दिलं असतं. पोलीस प्रोटेक्शन तर सगळ्यांना दिलं जाते, त्याच्यात काय जर कंप्लेंट केली तर नक्कीच पोलीस प्रोटेक्शन त्यांना मिळालं असतं. पण नसेल तर मी नक्कीच त्याची तपासणी करतो. ठीक, धन्यवाद अतुल सावेजी. एबीपी माझाला आपण ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.